भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा तुम्ही खाली उतरला कुठून गांधी विद्यालय जवळून रस्ता इथे उत्तर जाणार आहे खाली उतरले बाहेर आल्यावर पण जायचं मानून झालं बाहेरच घेऊ या समोर 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 रस्त्याच समोर हॅलो हो आज आली आहे सकाळी तिसरी मुले कॉलनीमध्ये नाही ते आता कॉलनीमध्ये मुले दिसली काल आलीच नाही परेड विश्राम परेड सरता अखिल विश्वाला शांतीचा समतेचा करुणेचा मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मनायक सम्राट अशोक माता रमाई माता भीमाई या महान रत्नांना सर्वप्रथम वंदन करतो। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने होणारी रविवारची वंदना आपल्या महाबौद्धी बुद्धविहारामध्ये संपन्न होत आहे। तेव्हा या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्राध्यापक बोरकर सर, जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी गेडाम, बंडेरा शहर अध्यक्ष आदरणीय शांतारामजी गेडाम, भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, मी यांना मैत्रीपूर्वक जय भीम करतो। जय भीम। सर्वप्रथम आपण आपल्या आदर्शांना पुष्पमाला अर्पण करणार आहोत। तेव्हा मी वार्डातील बौद्ध उपासक महिला संघ मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता त्यागमूर्ती माता रमाई यांना पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करावं। जय। पायदा खंडारे नाही म्हणतात ते राहू द्या। त्यागमूर्ती माता रमाई की जय। त्यागमूर्ती माता रमाई की जय। त्यागमूर्ती माता रमाई की जय। म्हणजे एकीकडे सरकार दाखवते की संविधान आणि काँग्रेसवाले भाजपला उघडे पाडतात। एवढाच त्या ठिकाणी चर्चेचा विषय आहे की संविधानाला कोणी नख लावलं, संविधानाची कोणी विटंबना केली, काँग्रेस म्हणते भाजपने केली आणि भाजप म्हणते काँग्रेसने केली। याच्या पलीकडे त्या चर्चेत काही तथ्य दिसलेलं नाही। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जबाबदारी देशवासियांची आहे असं आम्ही समजतो, परंतु असं होत नाही। काय होते की संविधानाच्या माध्यमातून अनेक लोक फायदे घ्यायला तयार आहेत। आपल्या अनुसूचित जातीच्या संदर्भात बोलवायचं झाल्यास 59 जातीचे लोक आरक्षणाचा फायदा घेत आहेत। पण चित्र असं आहे की
59 लोक चुपचाप आहेत, 58 लोक शांतपणे बसले आहेत. आणि फक्त एकच समाज असा आहे की जो संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरतो. त्याचं प्रतिबिंब आपल्याला परभणीमध्ये दिसलंय. परभणी नव्हे तर कुठलीही घटना असेल तर संविधानाच्यासाठी संविधान के सम्मान में बाबासाहेब आंबेडकर संतान मैदान में, अशा प्रकारचं एकंदरीत चित्र आहे. आणि म्हणून बाकीचे 58 लोक मलिदा खायला तयार आहेत, मात्र संविधानाचा अपमान झाल्यावर ते रस्त्यावर उतरायला तयार नाहीये. आणि म्हणून हळूहळू कालपर्यंतही पाहिलं आपण की अमरावतीमध्ये सर्वच निळ्या झेंडेवाले लोक उतरले आहेत. फक्त कशासाठी? परभणी घटनेचा निषेध करायसाठी. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देखील आपण सोमवारी जाणार आहोत. तशा प्रकारची आपली तयारी असली पाहिजे. मी अधिक वेळ घेत नाही, कारण अनेकांना आज इतरही कार्यक्रम आहेत. त्यामुळे सर्वांना या येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा सहित आपल्या वंदनेचा उपक्रम याच पद्धतीने प्रगतीच्या मार्गावर पुढे नेण्याचा आपण संकल्प करू. महिला आघाडीच्या सोबत मला बोलायचं होतं, पण मी इथे काही बोलणार नाही. ते आपण चर्चा करून त्यावर निर्णय घेणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि हा जो उपक्रम आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला गतिमान करण्यासाठी कॅलेंडर तुम्हाला सांगितलं गेलं. कॅलेंडरचा काही तो भाग आहे. सोबतच धम्मयान मासिक आहे. मासिक ज्याची वर्गणी किती आहे? फक्त 250 रुपये वर्षाचे. पण काय होतं की आपण बाबासाहेबांच्या चळवळीला द्यायला तयारच नाही. अनेक लोक म्हणतात की आम्ही बाबासाहेबांसाठी खूप काही करतो. बाबासाहेबांच्या प्रकाशन जे काही राजगृहातून होते, आंबेडकर भवनामधून होते प्रकाशन, नियमित प्रकाशन होते आहे धम्मयानाचं. कुणाचकडे धम्मयान नाही आहेत. गेल्या वर्षीपासून आमचा संपर्क जेव्हा सुरू झाला, आमचा प्रयत्न सुरू झाला, तेव्हा तो 51चा आकडा गाठला. 51 कुटुंबामध्ये धम्मयान आहेत. इथे एका वस्तीमध्ये शेकडो कुटुंब आहेत. आणि आपला उपक्रम कुठे आहे? फक्त 51 लोकांकडे गेला आहे. त्याच्यामुळे त्यालाही गती द्या ही अपेक्षा करतो. थांबतो. जय भीम. जय